नागपूरमधील सर्वात तरुण नगरसेविका वयाच्या 21व्या वर्षी लक्ष्मी हत्तीठेले ह्या सर्वात तरुण नगरसेविका बनल्यात। लक्ष्मीचे वडील राजू हत्तीठेले हे दोनदा नगरसेवक राहिलेले आहेत। राजू हत्तीठेले यांचं 2021 मध्ये निधन झालं आणि त्यानंतर आता त्यांची मुलगी नगरसेविका बनली। पदवीचं शिक्षण त्यांचं अजूनही सुरू आहे आणि असं असताना त्यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची जबाबदारी पडली आहे। महाविद्यालयात जाऊन शिक्षण पूर्ण करणार आणि पालिकेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणार असं त्यांनी सांगितलं। भाजपाने नागपुरात सर्वात तरुण चेहरा दिलेला आहे। नागपूर महानगरपालिकेत सर्वात तरुण उमेदवार म्हणून निवडून येण्याचा मान किंवा नगरसेविका म्हणून येण्याचा मान जो आहे तो प्रभाग क्रमांक 5 येथील लक्ष्मी हत्तीठेले या तरुणीला मिळालेला आहे। अवघं 21 वर्षे वय असलेली लक्ष्मी सध्या कॉलेज पण शिकत आहे आणि आता महानगरपालिकेचा देखील ती जाणार आहे। लक्ष्मी, काय सांगशील, राजकारणात येणार असं ठरवलेलं होतं का? कारण वडिलांचा वारसा आहे तुला। मी राजकारणात येणार म्हणजे माझं असं काही ठरलं नव्हतं आणि मी प्री प्लॅनिंग नव्हती केली। मला देवानी आणि माझ्या पप्पानी आशीर्वाद दिला आणि ते मी त्यामुळे समोर आली, आता पॉलिटिक्समध्ये आली। पक्षाने माझ्यावरती भरोसा केलाय आणि मी त्या भरोसावर 100% उतरणार। वडील तुझे 2 टर्मचे नगरसेवक होते, याच भागात होते। आज तू आपल्या वडिलांचा फोटो जो आहे तो विजय रॅलीमध्ये ठेवून सोबत विजय रॅली काढतायस, काय भावना आहे? भावना एकच आहे की माझ्या पप्पाची इच्छा होती की मी एकदा तरी पॉलिटिक्समध्ये येऊ आणि आता पप्पा असते तर ते सर्वात जास्त आनंद त्यांना झाला असता। बस त्यांचा आनंद पूर्ण करण्यासाठी मी त्यांची फोटो आपल्या गाडीवरती लावली आणि त्यांना घेऊन फिरत आहे सर्व प्रभागात। काही काम माझे वडील आणि जे बाकीचे नगरसेवक त्यांनी तर केले आहेत प्रभागात कामं, आणि जे उरलेले काम आहे ते मी पूर्ण आपले करणार। आणि मी नवीन जनरेशनची मुलगी आहे तर आपल्या प्रभागात काही नवीन करणार। ज्या परिस्थितीतून मी निघाली आहे, शिक्षणासाठी खूप त्रास होते आपल्या मुलामुलींना, त्यांच्यासाठी जे काही सुविधा असते मी ते सगळी करणार। आणि माझ्या थ्रू जे आपले जेनझी जनरेशन आहे, जे आपली युवा जनरेशन आहे, त्यांना जे काही प्रॉफिट होणार मी ते सर्व करणार।